जवळपास 9 किलो 768 ग्रॅम ब्राउन शुगर होती आणि ती जप्त केली आहे। त्याची किंमत 34 कोटी 18 लाख रुपये होती असं बोललं जात आहे। या प्रकरणी आता मुख्य पुरवठादार अहमद पठाणसह 5 जणांना अटक केली आहे। नाशिककडनं कल्याण मार्गे मुंबईमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता। पोलिसांचा दावा आहे ठाणे जिल्ह्यात ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई मानली जाते। या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत। अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत। दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे। आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता। बीडच्या कोंढवा परिसरात जोरदार पाऊस सुरू झालाय। अचानक आलेला मुसळधार पाऊस त्यामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचलं आणि पुणेकरांची तारांबळ झाली। ही दृश्य आपण पुण्यातल्या कोंढवा परिसरातली पाहतोय। रस्त्यावर पाणी साचलंय, अनेकांच्या दुचाकी बंद पडतायत, वाहन चालकांची तारांबळ झाली आहे। रस्त्यावरच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात खरं तर मान्सून पूर्व पाऊस इथं झाला आणि त्यानंतर रस्त्यावरच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। महापालिकांनी खरं तर नालेसफाईची कामं केली नाहीत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय। हे दृश्य आपण पुण्यातल्या कोंढवा परिसरातली पाहतोय। महामार्गावर इथं भर रस्त्यावर पाऊस पडून गेल्यानंतर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अनेक वाहनं सुद्धा या कोंडीत अडकली होती। पुण्याच्या भोर तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी लागली। भोर तालुक्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या। अचानक पाऊस आला त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली। पावसाच्या हजेरीनं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला खरा, मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पसरलंय। मागच्या 2 दिवसांपासून वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला होता। ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना पावसानं हजेरी लावली, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय।